मित्रांनो, राजकारणात रोज कोणी ना कोणी विरोधींना काही ना काही बोलून डिवचत असतो. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई येथे घेतलेल्या मेळाव्यात बोलताना ईव्हीएम मशीन बद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना जनतेने आम्हाला निवडून दिले आहे, त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला घेणं देणं नाही. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. यावेळी आम्ही कष्ट घेतले, मेहनत केली. लोकसभेत आम्हाला केवळ एक जागा मिळाली. मागेही एका लोकसभा निवडणुकीत माझ्या मुलास निवडून आणता आलं नाही. या लोकसभेत पत्नीला निवडून आणता आलं नाही. त्यावेळी आम्ही ईव्हीएम ला दोष दिला नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांना सुनावले. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक निकालाबाबत संशय व्यक्त केला होता. त्यावर अजित पवार यांनी या शब्दात त्यांना आरसा दाखवलाय. पाहुयात या वक्तव्यावर अमित ठाकरे यांनी काय उत्तर दिलं ते. नमस्कार, मी अमृता आणि इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते. जरी निवडणूक हरलो असलो तरी माझं काम चालू आहे. शिवाजी पार्कवर देखील काम चालू आहे. प्रदूषणाचा धोका आहे. तुम्ही सिगारेट नसाल पीत तरी 3.5 सिगारेट इतकं नुकसान रोज प्रदूषणामुळे होतंय. तरुणांना, लहान मुलांना आणि आजी आजोबांना याचा त्रास होतो, याचा आपण विचार करायला हवा. मी शिवाजी पार्कच्या प्रदूषणाच्या विषयावर फडणवीस साहेबांना भेटणार आहे, असं मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले. कामगार नगर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचे आयोजन दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर करण्यात आलं होतं. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसे नेते अमित ठाकरे यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी अजितदादांच्या टीकेचा समाचार घेतला. अजितदादांना प्रत्युत्तर द्यायला मी अजून खूप लहान आहे. राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील. पण एक सांगतो, निवडणुकीत हरलो असलो तरी खचलो नाही. या निवडणुकीत खूप काही शिकलो. मला इतर गोष्टींचा फरक पडत नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत मला जज करा, असा टोला अमित ठाकरे यांनी अजितदादांना लगावला आहे. अमित यांनी यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. 2017 मध्ये राज ठाकरे सर्वच नेत्यांना भेटले होते. त्यांनी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांनाही सांगितलं होतं की तुमचा ईव्हीएम वर विश्वास नसेल तर बहिष्कार टाका. ईव्हीएम आलं म्हणजे प्रोग्रामिंग आलं आणि त्यामध्ये तुम्ही काहीही फसवणूक करू शकता. या निवडणुकीत नाही तर पुढच्या निवडणुकीत होईल ही आशा आहे. बॅलेट पेपर ही बॅटर आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. आम्ही याच मतांवर ठाम आहोत. निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा नसेल तर हेच रिझल्ट तुम्हाला दिसतील, असं अमित ठाकरे म्हणाले. ईव्हीएम वर किती विश्वास आहे माहित नाही, माझ्याकडे पुरावा नाही. राज ठाकरे याच्यावर स्पष्ट बोलतील. निकाल जो येतोय तो अनपेक्षित असाच आहे, असंही त्यांनी सांगितलं. लवकरच राज ठाकरेही यावर बोलतील असं दिसतं आहे. तुम्हाला यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.